रिकमेंडेड MCQ नंबर 18 यामध्ये काय दिलं आहे? हा ॲक्च्युली MPSC POQ 2020च्या ASOला आलेला आणि आज आहे फिबोनाची डे. हे फिबोनाची लिओनार्डो फिबोनाची हे 1202 मध्ये इटलीमध्ये होऊन गेलेले गणितज्ञ त्यांच्यासाठी हा डे ठेवलेला आहे. फिबोनाची सिरीज हा शब्द तुम्ही ऐकला असेल. फिबोनाची सिरीजमध्ये काय असतं? एक अंक दुसऱ्या अंकात मिळवला जातो. 1 आणि 1 2. नंतर लास्टच्या दोन जणांची बेरीज केली जाते. 2 आणि 1 3. परत लास्टचे 2 3 आणि 2 5. 5 आणि 3 8. अशा पद्धतीने पुढे चालू राहतं. आणि याच बेसवरती MPSCने हा प्रश्न विचारलेला आहे फिबोनाची सिरीजवरती. प्रश्न बऱ्यापैकी फिरून विचारले आहे. जर नुसती सिरीज विचारली असती तर प्रश्न मार्क दिला असता, तर 8 आणि 5 13 कोणी पण उत्तर काढलं असतं. ओके. फिबोनाची आणि फिबोनाचीचे रिलेटेड इतर कॉन्सेप्ट किंवा इतर गोष्टी आपण नंतर पाहू. प्रथम प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हणलं या प्रश्नामध्ये? एका प्राणी गटात बाल व प्रौढ मादी आहेत. नवजात मादी एका महिन्यात प्रौढत्व प्राप्त करते. आधी तुम्ही पॉज करून सोडवा प्रश्न. आणि जर परिस्थिती अनुकूल असेल तर 5 वर्षापर्यंत दर महिन्याला सरासरी एक नवजात मादीला जन्म देते. एका गटात सुरुवातीला एक नवजात मादी असेल तर 10 महिन्यानंतर किती महिने किती दिलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 महिन्यानंतर ह्या रेषेनंतर विचारले किती आहे आणि सुरुवातीला 1 महिन्याच्या आधी किती आहे? सुरुवातीला 1 मादी आहे. ही मादी पहिल्या महिन्यात एका बाळाला जन्म देणार. दुसऱ्या महिन्यात यांचं एक आणि यांचं एक असं 2 होणार. तिसऱ्या महिन्यात हे याचे 2 नवीन आणि याचं 1 असे 3 होणार. बरोबर. नंतर 4. या 4 मध्ये 3 आणि चौथ्या महिन्यात 4 हे 3 आणि हे 2 असे 5 होणार. का तर ह्या 2 मध्ये हे आधीचा एक समाविष्ट आहे, इन्क्लूड आहे सिरीजमध्ये. नंतर 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 8 21, 21 आणि 13 34, 34 आणि 21 55, 55 आणि 34 89. 10 महिन्यानंतर किती शिल्लक राहिल्या? 89. पर्याय नंबर 4 हेच उत्तर झालं. आता हे कसं आलं? तर हा जो 2 येतो ना, हा 2 ह्या दोघांची बेरीज असतो. हा जो 3 येतो ना, हा लास्टच्या 2 जणांची बेरीज असतो. आता हा 13 आला, हा 8 ची 5 ची बेरीज आहे. पण ह्या 5 मध्ये ऑलरेडी हे 3 आणि 2 समाविष्ट आहे, म्हणजे पहिल्यापासूनचे सगळ्या माझ्या तयार आलेले आहेत त्यामध्ये. आणि ह्या 3 मध्ये हे 2 आणि हे 1 आहे, ऑलरेडी ते पण आलेले आहेत. आलं लक्षात? ह्या 35 मध्ये भले हे 34 लास्टचे नवीन 8व्या महिन्यात तयार झालेल्या मादे आहेत, पण 21 ज्या मादे 7व्या महिन्यात होत्या त्यामध्ये ह्या सगळे अंतर्भाव आहे. कारण याच्यात 13 आणि 8 येणार आणि ह्या 8 मध्ये परत 5 3 येणार. अशा पद्धतीने फिबोनाची सिरीज वर्क करते. मी अनेकदा सांगितले की गोष्टीतून गणित सोडवत जा ह्या पाठांतरावरती. आणि MPSCला काय कारण आहे कंबाईनच्या मुलाला ही फिबोनाची सिरीज माहीत असण्याचं? म्हणून जी MPSC लेवल अप बॅच आहे आपल्यात, त्यात गोष्टीतून पण हे गणित कसं सोडवायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. ASO 2020चा पेपर सोडवताना जॉईन केले नसेल तर बॅच नक्की जॉईन करा, फायदा होईल. TCHची पण बॅचचा फायदा होईल. आता फिबोनाचीचा अजून सांगू. फिबोनाची सिरीज कळाली. 1 नंतर 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13 अशा पद्धतीने. आता इथं 10 महिन्याच्या जागी 12 महिने असते तर काय झालं असतं? 89 आणि 55 यांची बेरीज इथं आली असती. किती झाली ती? 11 गेले 144. हे 11 महिन्यानंतर झालं असतं. आणि 12 महिन्यानंतर 144 आणि 89 असे परत 11 गेले 144 मधून, म्हणजे 233 वरती गाडी आली असते. 233 झाल्या असत्या. याचं कारण काय? जो आधीचे 2 पकडतोय त्याच्यात पहिला जो असतो त्याच्यात आधीचे 2 अंतर्भाव असतात, इनबिल्ट असतात. ओके. MPSC अशा प्रकारे फिबोनाची सिरीजवरती प्रश्न विचारला फिरून बऱ्यापैकी. सर्वांना फिबोनाची दिवसाच्या शुभेच्छा. फिबोनाची दिवसाबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. हा रेशो कायम आहे ना, यांच्यातला 8/5 केला, 13/8 केला, 21/8 केला. हा पहिले 2-3 सोडल्यानंतर जो रेशो येतो तो कायम 1.61 येतो, याच्या आसपास येतो. आणि अनेक आर्किटेक्चर इतक्या ठिकाणी यूज आहे फिबोनाचीचा तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. निसर्गात सुद्धा प्रचंड ठिकाणी. आता बघा, हे जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. हा जो आकार आहे यांचा, इथलचा आकार आहे, हा इथून चालू झाला. इथं एरो आहे ना, हा नंतर हा, नंतर ह्या दोघांपासून हा नंतर याच्या एवढाच हा, नंतर ह्या दोघांची बेरीज केली हा बांधला, नंतर याची याची बेरीज केली हा बांधला. बरोबर ना? याची नंतर याची बेरीज केली हा बांधला, नंतर याची आणि याची बेरीज केली हा बांधला, नंतर याची आणि असं सर्क्युलर कंटिन्यू चालू राहतं स्पायरल. आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आपलं इनवर सुद्धा याच प्रकारे एक्सपांड झालेलं आहे. ठीक आहे. अजून कुठं वापर होतो? हे निसर्गातल्या गोष्टी आहेत काही.
हे सूर्यफूल आपलं सूर्यफुलातल्या एक पासून चालू होतं, नंतर दोन, दोन आणि एक तीन, तीन आणि दोन पाच, अशा प्रकारेच तो क्रम असतो. हे असं असं सर्क्युलर. हे 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 बघा आत्ता सांगितलं त्या गोष्टी. युनिव्हर्स पण तसंच, हे स्पायरल शेप पण. नंतर परत आपली गॅलेक्सी अशाच प्रकारे वर्क करते. गोल्डन ट्रॅक्टेंगल तयार झालाय त्या ठिकाणी आपल्या तिथं. सनफ्लॉवर हे फेमस पेंटिंग. नंतर पाईनॅपल. मध्ये बघितलं ना तुम्ही, हे 5 दिसतं तिथं. 5 आणि 3 8, 8 आणि 5 13. हे मोजत गेलं ना तुम्ही, 13 आणि 8 असं सापडणार. पुढे याच्या मागं पण ते सिक्वेन्स सापडणार. ह्युमन बॉडीत पण फिबोनाची सिरीज दिसून येते. आता हँड बघा, 3 आणि 2 5, इथं आले 5, 5 आणि 3 8. ही लेंथ तेवढी बरोबर भरते आपली. ह्युमन हँड घ्या, इतर प्राण्यांचे अवयव घ्या, माणसाचा चेहरा घ्या, नाक घ्या, कान घ्या, सगळीकडे फिबोनाची सिरीज निसर्गात सापडते. ताजमहल आर्किटेक्चरमध्ये पण बऱ्या प्रकारे उपयोग होतो. हे परफेक्ट 1.61च्या आसपास रेशो होतो ह्याचा ताजमहलचा, गोल्डन रेशो. त्यालाच त्या 1.61ला गोल्डन रेशो म्हणायचं. हे शेअर मार्केटमध्ये पण फिबोनाची रिट्रेसमेंट कामाला येते. ओके, कळालं. हे बाकीचं जाऊ द्या, पण फिबोनाची सिरीज कळाली. आणि त्याच्यावर एमपीएससीने कसा प्रश्न विचारला, फिबोनाची सिरीज म्हणजे लास्टच्या 2 अंकांची बेरीज. ठीक आहे. नक्की जॉईन करा, ॲप डाउनलोड करा. TCSची एक बॅच आहे जी कंबाईन गट कला खूप उपयुक्त होणार आहे आता पुढे येणाऱ्या. आणि MPSC लेवल एक बॅच आहे, ती पण खूप उपयुक्त होणार आहे. पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि दुसरी गोष्ट, हे गोष्टीतून गणित कसं सोडवायचं ते पाहिजे असेल तर त्या आपल्या ASOचा जो पेपर घेतलेला आहे आपण, त्यात नक्की सांगितलेलं आहे. जरी फिबोनाची सिरीज आता शक्यच नाही कुणाला तिथं येण्याची, MPSCचं फिबोनाची सिरीजचं लांब लांबपर्यंत संबंध नाही, सिलेबसमध्ये पण नाही आहे. थँक्स पाहिल्याबद्दल. ओके.